उठल्या उठल्या मोठा प्रश्न पडतो लेकरांना टिफिनमध्ये काय द्यायचा। आज भाजीपोळी खाऊन रोज रोज लेकरं कंटाळतात, तर अधूनमधून असा आपण पदार्थ करून द्यायचा। तर इथं मी डाळीचं पीठ, हरभऱ्याच्या आणि ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि आपलं रागी पिंडीचं पीठ म्हणजेच नाचणीचं पीठ घेतलेले आहे। सगळे पीठ मी 3-3 चमचे घेऊन असं मिक्स करून घेतलेले आहे। तर इथं बेसिक मसाले टाकायचे, लाल तिखट, हळद, भाजलेल्या जिऱ्याचं पूड आणि चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं आणि ओवा हातावर क्रश करून टाकायचं, जिरं पण टाकून घ्यायचं। तर इथं मी पालक सुद्धा टाकलेली होती चिरलेली आणि कोथिंबीर टाकायची, बारीक चिरलेला कांदा पण टाकलेला होता आणि थोडं थोडं पाणी टाकून असं मिक्स करून घ्यायचं। जसं तुम्हाला घट्ट पातळ हवंय तसं करून घ्यायचं। तर इथं मी थोडं थोडं पाणी टाकून जे आपण धिरडी बनवतो ना सेम त्याच पद्धतीचं आहे आणि इथं तूप किंवा तेल लावून आपल्याला नॉनस्टिकीच्या पॅनला असं धिरडं टाकून घ्यायचं। वाटल्यास तुम्ही डोसाच्या तवावर पण करू शकता। तर इथं मी नॉनस्टिकीचं पॅन घेतलेले आहे चिटकू नये म्हणून। तर इथं 5 मिनिटं वाफून द्यायचं आणि छान असं खरपूस भाजून द्यायचं त्याला। तर आता आपलं भाजलेले आहे खरपूस, लहान लेकरं आवडीनं खातील आणि पालक पण आहे हे सोबत, टेस्टी पण आणि हेल्दी पण राहणार आहे। लहान लेकरासोबत मोठ्यांना पण खूप छान आहे बरं का हे नाश्त्यासाठी आणि वेळ पण जास्त जाणार नाही आपला। कसं वाटली ही रेसिपी नक्की सांगा। आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा।